जयवंत जाधव माऊलींनी सांगितल्याप्रमाणे एक ओळीचं नामस्मरण केलेलं आहे. आता त्यांचं अंतःकरणातले काय भावना असतील लिहिताना, काय नेमकं तुमच्या हातून पहिली वेळ लिहिलं, काय लिहिलं ते फक्त मला सांगा की तुम्हाला कसं वाटतं हे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. हां हे विठ्ठल केशवा गोविंद माधवा हे म्हणण्याचा मला योग चांगल्या देवाकडून भेटला किंवा या कारंडे महाराजांच्याकडून मला लाभला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे आयुष्यात कधी असं म्हणजे विठ्ठल विठ्ठल लिहिण्याचं पहिलाच योग आला. विठ्ठला माय बाप्पा. म्हणजे आम्ही विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रोज येता जाता रोज ध्यानी म्हणी जेव्हा जसं भेटेल तसं घडतं. पण हे लिहिण्याचे योग हे महाराजांच्या मुळे आला. बाप्पा महाराजांचं देव भलं करो. विठ्ठला आणि माय त्यांचा बाप्पा. हात त्यांच्या डोक्यावर राहो चांगलं. इच्छा आणि त्यांच्या पाठीमागं आणि आम्हाला माझी चांगला एकच आशीर्वाद विनंती देव. आहे, माझी हीच एकच इच्छा. विनंती आहे की तुमच्या हातून पण कधीतरी एक वही करा आणि किमान दिवसाला एक जरी पान लिहिलं ओके, तरी हा. पुष्कळ झालं. कारण तेवढा वेळ साधायचा असतो. बरोबर बरोबर. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. म्हणजे आपण योग आणला पाहिजे, त्याशिवाय काही सिद्ध होत नाही. बरोबर. त्यामुळं आता मला दिवसाला माझे 10 पानं होतात होय. नोकरी करून प्रवासात जाता येतं. पण तुम्हाला एक जरी पान लिहिलं तरी चालेल. एकदा का तुम्ही पानं लिहायला लागला की आपोआप तुमचा वेळ त्यातच जाणार. मग दुसरा विषयच नाही होणार. विषय तो त्याचा झाला नारायण. अशा पद्धतीचा आपला काम. बोला आता देवा. ओके ओके ओके. चला, रामकृष्ण. महाराज जसं योग भेटेल तसं मी पण रामकृष्ण. करा करत करा राहीन. करा करत राहा.